चला तर मुलांनो, आज आपण वजा 512चं घनमूळ कसं काढायचं ते पाहूया. आता ऋण संख्या असल्यामुळे घनमुळाला नेहमी ऋणच संख्या येणार. तर आपण या अगोदर घनमुळाची बरीचशी गणितं पाहिली, मात्र आज वजा 512चं घनमूळ कसं काढायचं. घनमूळ काढण्यासाठी महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपल्याला अवयव पाडता आले पाहिजे. तर 512चे अवयव पाडूया. प्रथम 2ने भागूया, कारण एकक स्थानी 2 आहे म्हणजे या संख्येला 2ने भाग जाणार आहे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे जर अंक असेल तर त्या संख्येला 2ने निश्चित भाग जातो. तर पहा, 2 दुणे 4, बाकी राहिली 1, 2 पंचे 10, बाकी राहिली 1 आणि 2 सक 12. पुन्हा एकक स्थानी 6 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. 2 एके 2, 2 दुणे 4 आणि 2 आठी 16. पुन्हा एकक स्थानी 8 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. 2 सक 12 आणि 2 चौक 8. पुन्हा एकक स्थानी 4 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. 2 त्रिक 6 आणि 2 दुणे 4. पुन्हा एकक स्थानी 2 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. मग 2 एके 2 आणि 2 सक 12. पुन्हा एकक स्थानी 6 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. 2 आठी 16, 2 चौक 8 आणि 2 दुणे 4 आणि 2 एके 2. अशा तऱ्हेने आपले हे अवयव आले आहेत. आता घनमूळ काढण्यासाठी 3-3च्या जोड्या लावायच्या आहेत. ह्या 3 पैकी एक 3 घ्यायचा, ह्या 3 पैकी एक 3 घ्यायचा आणि ह्या 3 पैकी एक 3 घ्यायचा. म्हणजेच वजा 512चं घनमूळ. घनमुळाच्या उत्तरासाठी ह्या 3 2 पैकी एक 2 घ्यायचा आहे, ह्या 3 2 पैकी एक 2 घ्यायचा आहे आणि ह्या 3 2 पैकी एक 2 आणि ह्यांची बेरीज करायची आहे. माझा 2 जरा वेगळा आला आहे. तर ह्यांचा गुणाकार काय आला, तर वजा 512चं घनमूळ म्हणून 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8. संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तरालाही वजा चिन्ह येणार आहे. म्हणजेच वजा 8चं घनमूळ वजा 8 हे वजा 512चं घनमूळ आलेलं आहे. म्हणजेच वजा 8चा घन वजा 512 इतका आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.